आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत आज रात्री 8:30 वाजता। लोकसभेमध्ये 2 दिवस झालेल्या विशेष अधिवेशनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करतील। या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, गेल्या काही वर्षांमधला एक मोठा पराभव काल मोदी सरकारला पाहावा लागला लोकसभेमध्ये आणि त्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित करतायत। या संदर्भात काय अपडेट आहे? अगदी बरोबर आहे। लोकसभेमध्ये जे आहे एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या विधेयकांवरती चर्चा झाली होती, ज्याच्यामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम जी 131वी घटना दुरुस्ती आणि त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक याविषयी जे आहे त्या अधिवेशनामध्ये चर्चा होणार होती, विशेष अधिवेशनामध्ये। मात्र 2 दिवसाच्या झालेल्या चर्चेनंतर आणि त्याचबरोबर आपण बघितलं की मतदान सुद्धा जे आहे ते काल पार पडलं, खास करून नारी शक्ती वंदन अधिनियमसाठी। आणि त्यामध्ये उपस्थित खासदारांनी जे आहे ते नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या बाजूने हवी तेवढी म्हणजे 2/3 मेजॉरिटी मतं न मिळाल्यामुळे नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजेच जे महिला आरक्षण विधेयक जे होतं, ज्याच्यामध्ये लोकसभा आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार होतं, ते विधेयक पारित होऊ शकलं नाही। आणि त्यामुळे एका बाजूला विरोधक जे आहे ते म्हणतात की त्यांच्या एकजुटीचा विजय झाला, तर दुसरीकडे भाजप आणि मोदी सरकार जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महिला आरक्षणाचं धोरण आम्ही आणू असताना जे आहे ते विरोधकांनी विरोध केल्यामुळे महिलांना आता हवं तसं नेतृत्व, हवं तसं आरक्षण जे आहे ते आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मिळत नाहीये। यावरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते एकूणच केंद्र सरकारची बाजू मांडत, केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। आणि त्याच्यामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमामध्ये नेमकं केंद्र सरकारला कोणते बदल आणायचे होते आणि त्याचबरोबर लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना विधेयकामुळे भारतात वाढलेल्या लोकसंख्येचा लोकप्रतिनिधींसाठी कसा फायदा होणार होता आणि वाढलेल्या लोकसंख्येसोबतच लोकप्रतिनिधींची संख्या सुद्धा वाढणं किती आवश्यक होती हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता जेव्हा देशाला संबोधित करतील तर महत्व करून ह्या 2 विषयांवरती बोलतील असं तज्ञांचं म्हणणं आहे। आणि याच विषयावरती बोलण्याची मोदींची शक्यता आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 2023ला जे आहे ते महिला आरक्षण विधेयक जे आहे ते एकमताने मंजूर झालं म्हणण्यापेक्षा एकमताने त्याला एक समर्थन जे आहे ते बऱ्यापैकी विरोधकांकडनं सुद्धा मिळालं होतं। मात्र ते 2023ला पास न होता आज 2026ला जेव्हा मोदी सरकारचा 3रा कार्यकाळ आहे तेव्हा हे विधेयक आणलं गेलं। आणि याच्यामध्ये विरोधकांनी केंद्र सरकारवरती लावलेले आरोप आणि खास करून ते आरोप की लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी जे आहे सोयीचं जावं याकरता जे आहे ते एकूणच केंद्र सरकार म्हणजे एकूणच भाजप जे आहे प्रयत्नशील आहे आणि त्याच्या ते दाखवण्यासाठी मोदी सरकार जे आहे ते नारी शक्ती म्हणजे एकूणच महिला आरक्षणाचा चेहरा समोर आणते असं विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र विरोधकांचं म्हणणं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।